हाय नमस्कार, मी पूजा. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर सगळ्यांच्याच घरी आज गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि खूप छान मस्त वातावरण आहे, आनंदी वातावरण आहे. आणि आता मी आली आहे सावनी रवींद्रच्या घरी, जिच्या घरीसुद्धा बाप्पा खूप सुंदर जागेवरती असे विराजमान झालेत. हाय, हॅलो, कशा आहात? मस्त, खूप छान. येस, आज माझ्यासोबत जोडपं आहे. आशिष सर आज पहिल्यांदा माझ्या ह्याच्यामध्ये फ्रेममध्ये आलेत. सो तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. सगळ्यात आधी गणपती बाप्पा आलेत, कशा भावना आहेत आणि डेकोरेशन विषयी काय सांगाल? मी सांगू? खूपच प्रसन्न वाटतंय. म्हणजे ही जी रेलचेल असते बाप्पा येण्याच्या आधीची, ती पण मी खूप जास्ती एन्जॉय करते. मग गेल्या काही वर्षांपासनं आमची छोटी आहे ती, हां तर तिचीही खूप मस्त लुडबुड असते, माई हे करू ते करू. आणि ह्यावेळेस खास तिचा आणि माझा आवडीचा कलर म्हणजे पिंक. आणि ह्यावेळेस म्हणजे पहिल्यापासूनच तिच्या डोक्यात होतं की आपण कमळ थीम ठेवून काहीतरी करूया. सो तसं स्वतः जाऊन तिने सगळं डेकोर आणलंय. आम्ही बाप्पांची मूर्ती बुक केली, ती अशी शुभ्र पांढरी होती. तर मी म्हटलं की त्याच्याबरोबर छान कॉम्प्लिमेंटरी असं काहीतरी असावं. आणि मग मला मनात होतं की कमळ मी स्वतः बनवीन हे घरी, पण समहाऊ वेळ नाही मिळाला. पण त्यामुळे हे रेडीमेड आणलेलं आहे आणि मला जसं मनात होतं तसे बाप्पा आता विराजमान झालेत आणि खूप मस्त वाटतंय. नक्कीच. आणि या निमित्ताने मला तुम्हाला विचारायला आवडेल की गणपती बाप्पा तर लहानपणापासून तुम्ही घरात बसवत आला असाल, पण सावनीताई घरात आल्यानंतर किंवा तुमची लेक आल्यानंतर कसं आता तुमचं सगळं गणपती बाप्पाच्या किंवा त्या फेस्टिवलच्या आजूबाजूला आता वातावरण झालं आहे? सगळं सावनी आल्यापासून एकतर सगळं डेकोरेशनचं काम सावनी तिच्या आर्टिस्टिक व्ह्यूनी सगळं करते. सो आम्ही फक्त बघत राहतो की ती अगदी तासाभरात येऊन सगळं छान डेकोर करते. दुसरं म्हणजे ती दरवर्षी एक तास देवाच्या समोर बसून बाप्पाची गाणी म्हणते आणि तेव्हा फक्त आमचे फॅमिली मेंबर्स असतात. सो दरवर्षी वी लुक फॉरवर्ड टू इट की इतकं ते प्रसन्न वातावरण होतं. तर ते एक आहे. आणि शार्वीला तर सगळीच बाप्पाची गाणी खूप आवडते. तिचा फेवरेट हा गणपती बाप्पा जेव्हा घरी येतो तर तेव्हा ती 5 दिवस पूर्ण आनंदात असते. आणि मागच्या वर्षी तर विसर्जनाच्या वेळेस ती अक्षरशः रडली खूप की बाप्पा चालला, बाप्पा थांब थांब असं. आणि मला ॲक्च्युली त्या दोन्हीकडे आमच्याकडे मूर्ती करण्याची परंपरा आहे. म्हणजे माझे आजोबा मूर्तिकार होते दापोलीला आणि आमचा मूर्तींचा कारखाना होता. माझे बाबाही लहानपणी त्यांनी मूर्ती केलेल्या आहेत. समहाऊ मला ते भाग्य नाही लाभलं, कारण माझे आजोबा मी अगदी लहान असतानाच गेले, त्यामुळे तो सहवास नाही लाभला. पण ती एक परंपरा म्हणजे माझ्या रक्तातच आहे असं म्हणूया. आणि इथे सासरीसुद्धा आशिषचा धाकटा भाऊ मयूर हा खूप छान मूर्ती करतो. म्हणजे ह्याच्या आधी अनेक वर्ष आमच्याकडे मयूरनी केलेल्याच मूर्ती विराजमान व्हायच्या, पण आता तो समहाऊ कामानिमित्त USA शिफ्ट झालेला असल्यामुळे आम्ही त्याला खरं तर खूप मिस करतोय गणेशोत्सव म्हणल्यावर. कारण ह्या घरात म्हणजे मयूर हा एक क्रिएटिव्ह, कारण तो आर्टिस्ट पण आहे, पेंटर आहे, आणि मी त्याच्यात एक कलाकार अजून भरीला पडलेली असल्यामुळे आम्हा दोघांची एकदम जोडी असते आर्टिस्टिक. आणि आम्ही दोघं मिळून बरंच काय काय करत असायचो. पण आता 2 वर्षांपासून तो इथे नाही आहे, तो US आहे, त्यामुळे एकटीवर जबाबदारी आहे आणि त्यामुळे मी ती पार पडते. ती चांगलीच पार पडते असं आम्हाला दरवर्षीच दिसून येतं. कारण मागच्या वर्षी पण छान झालेलं डेकोरेशन आणि यावर्षी जर सुंदर आहे. सो मागच्या वर्षी जेव्हा मी भेटली होती तेव्हा ताई तू म्हणाली होतीस की काही गोष्टी आहेत तुझ्या बकेट लिस्टमध्ये ज्या बाप्पाच्या आशीर्वादाने पूर्ण करायच्या आहेत, त्या झाल्यात का या वर्षापर्यंत पूर्ण? आणि आता पुढे बाप्पाकडे काय मागणं असेल? येस, मला म्हणजे मी नेहमीच माझा फंडा आहे लाईफचा की गो विथ द फ्लो आणि वन डे ॲट अ टाईम. म्हणजे जे काही बाप्पा चॅलेंज देईल, आशीर्वाद देईल, ते सगळे अगदी म्हणजे आनंदात स्वीकारायचे आणि ते निभावायचा प्रयत्न करायचा. तर असं बाप्पाच बुद्धी देतो, वेगवेगळी काहीतरी क्रिएटिव्ह काहीतरी सुचत असतं. तर गेल्या वर्षी पॉडकास्टची कल्पना मनात आली आणि मला आता आठवत नाही की तेव्हा मी पॉडकास्ट सांगितलेलं म्हणूनच की मी बोलले होते की मला करायचं आहे असं बोलले होते. म्हणजे ते चालू पण करायचं आणि चॅनल ग्रो झालं पाहिजे या अर्थाने तू बोलली होतीस. अरे क्या बात आहे. ऑलमोस्ट 25 एपिसोड्स रेकॉर्ड झालेत, 20च्या वर एपिसोड्स रिलीज झालेत. म्हणजे मी खरंच सांगते की मला अगदी ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की माझा तो छोटासा प्रयत्न होता पॉडकास्ट हा. म्हणजे तो काही मी असं की मी एक पॉडकास्टर आहे आणि आता बघा कसं मी पॉडकास्ट घेते असं काहीच नव्हतं. मला त्यातनं खूप शिकायला मिळत आलेलं आहे त्या, आणि मिळावं इथून पुढे अशी इच्छा आहे. त्यामुळे मी ते सुरू केलं आणि त्याला रसिकांचा इतका प्रतिसाद लाभला, इतके मोठमोठे कलाकार त्या निमित्ताने माझ्याशी त्यांनी संवाद साधला. ही खरंच माझ्यासाठी स्पेशल गोष्ट आहे. ती एक बकेट लिस्टमधली महत्त्वाची गोष्ट पूर्ण झाली.
त्या व्यतिरिक्त अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन करण्याची माझी जी इच्छा असतेच नेहमी, तीही त्यातली गेल्या वर्षात अनेक गाणी आली. गुलकंदचं गाणं आलं जे खूप रसिकांना आवडलं, ते आलं. त्याच्यानंतर आता पुढे बरेच म्युझिक व्हिडिओज चाललेले आहेत आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे, चालू राहील. बाप्पाच्या निमित्ताने काय ऐकायला मिळणार आहे? ह्या वर्षी एक खास वेगळं गाणं म्हणजे मी ह्यावर्षी गौराईंचं गाणं केलं आहे. म्हणजे छान असं पारंपरिक जुना स्वरसाज असलेलं, जुन्या काळात आपल्याला घेऊन जाईल असं आहे. आणि गौराईंचं आणि माझं नातं बाई पण भारी देवापासनं एक वेगळीच एक वीण जुळलेली आहे. वीणवरनं आठवलात सॉरी म्हणजे अगदी ओघाओघानी आलं म्हणून वीण दोघातली तुटे ना, त्याचंही टायटल ते गायला मज्जा आली, एकदम वेगळंच ते शीर्षकीत झालं. तर सांगत ते गौराईंचं गाणं केलेलं आहे, जे आज उद्यामध्ये मी प्रदर्शित करीन. खूप मी एन्जॉय केलं ते गाणं, कारण एक तर खूप अवघड असतं पेपी गाणं. म्हणजे असं जितकं ते ऐकायला म्हणजे सोपं वाटतं किंवा एकदम त्याच्यावर आपण ताल धरतो, तितकंच ते गायला कठीण असतं. ती एनर्जी हे करणं, कोपअप करणं त्या एनर्जीला, तेही अवघड असतं. त्यात मंगळागौरचे सगळे खेळ सावनी खेळली. हो, व्हिडिओमध्ये ती खूप मजा केली मी, की खूप दिवसांपासूनची इच्छा होती की ऑन कॅमेरा असे काहीतरी मस्त मंगळागौरीचे खेळ खेळावेत, आणि ते त्या गाण्यालाही अर्थातच खूपच अनुरूप होतं. त्यामुळे शाहीर रामानंदचं खूप छान संगीत आहे, कल्याणचे शब्द आहेत, कल्याण उगलेचे, आणि खूपच मज्जा आली. मी ते गाणं खूप मनापासून केलं आहे. लवकरच रसिकांच्या भेटीला येईल. नक्कीच. आणि गणपती बाप्पाच्या निमित्ताने दोघांनी आज छान ट्रेनिंग झालंय थोडंसं. सो काय सांगाल लुकविषयी? पूर्ण कसा लुक म्हणजे खरं तर असं काही मी खूप काही आधी प्लॅनिंग वगैरे करत नाही. अगदी मनाला आदल्या दिवशी जे वाटेल की अच्छा हे आहे. तर काल असंच मी म्हणजे असंच कपाटात कुठल्या साड्यांचं कलेक्शन तर खूप आहे. म्हणजे मला साड्या नेसायला खूपच आवडतं एरवीच. सो मी बघत असताना एकदम ह्या साडीवर नजर गेली आणि असं वाटलं की अरे, इतकी स्पेशल साडी आपल्या आयुष्यात, म्हणजे मला ह्या साडीचं खूप महत्त्व आहे, मोठं स्थान आहे. आणि ही साडी मी अजून नेसलीच नव्हती. ह्याचं म्हणजे खास कारण, महत्त्वाची काय आहे याचं खास कारण म्हणजे हे माझ्या लग्नाच्या वेळेस पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गिफ्ट दिलेली ही साडी आहे, आणि ती कधी नेसलीच नव्हती. म्हणजे असं होतं ना की इतकी प्रेशियस गोष्ट आहे की ती नेसायचं कधी असं हे झालं नाही. असं वाटलं की नाही ती राहू दे. पण म्हटलं अरे कधीतरी तो योग यायला पाहिजे. तर ह्या वर्षी बाप्पांच्या निमित्ताने तितकंच, म्हणजे जितकं बाप्पांचं प्रासादिक महत्त्व आहे तितकंच माझ्यासाठी ह्या साडीचं महत्त्व आहे. कारण हृदयनाथजींनी स्वतः दुकानात जाऊन ही माझ्यासाठी खरेदी केलेली साडी आहे, जे त्यांनी स्वतः सांगितलं मला. तर त्यामुळे खूप खास आहे. आणि त्याला अगदी कोइन्सिडन्स, म्हणजे मी जे कॉम्बिनेशन केलंय अगदी म्हणजे येलो काढून ठेवला की म्हटलं हा मी घालणार आहे, कोइन्सिडेंटली तो मॅच झाला. सो येस. सो आता बाप्पाच्या निमित्ताने एकतर तुम्हाला प्रेक्षकांना काय संदेश द्यावा असं वाटेल? कारण की आता ढोल ताशा पथक जास्त ऐकू येतं, DJ नाही सांगितलंय, त्यानिमित्ताने काय सांगायला? नाही, खरंच अत्यंत स्तुत्य आहे ही गोष्ट. म्हणजे मला असं वाटतं की देर आहे दुरुस्त आहे. यावर्षी DJ नाही हे अत्यंत मोठा निर्णय आहे, आणि मी त्याचं अगदी स्वागतच करते. आणि बाप्पांकडे एवढीच प्रार्थना आहे की सगळ्यांना निरोगी ठेवा, आणि लोकांच्या मनातलं जे राक्षसी वृत्ती आहे ती नष्ट व्हावी, आणि सगळीकडे छान स्त्रियांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं, अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करते. आणि माझ्याकडनं गाण्याची सेवा अशीच त्याची घडो, आणि आम्हा सर्व कुटुंबावर त्याचा आशीर्वाद राहो. नक्कीच. आणि आता गाण्याचा निघाळाचा विषय, तर 2 ओळी बाप्पाच्या निमित्ताने आमच्या. येस. अशी चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, अशी चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग. वा, मस्त. गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा तुम्हाला सर्वांनाही. गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.